डिसेंबरला महायुतीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। आझाद मैदानावर सरकारचा शपथविधी होऊ शकतो असं देखील सूत्रांकडून कळतंय। लवकरच अधिकृत घोषणा होईल। अखेर सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरल्याचं सूत्रांनी ही माहिती दिली आहे। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी माहिती आपण पाहतोय। 5 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊ शकतो। आझाद मैदानावर सरकारचा शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर याची लवकरच अधिकृत घोषणा होणार असल्याचं देखील कळतंय। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, 5 डिसेंबरला महायुतीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार असल्याची माहिती मिळते। रुबिना, अगदी बरोबर आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 5 डिसेंबरला महाराष्ट्र राज्याच्या नव्या सरकारचा शपथविधी, महायुती सरकारचा नवा शपथविधी 5 डिसेंबरला आझाद मैदानावरती होणार आहे। अनेक दिवसांपासून खऱ्या अर्थानं महायुतीचा शपथविधी कधी होणार, मुख्यमंत्री कोण होणार, या सगळ्याच गोष्टींबद्दल चर्चा सुरू होत्या। अखेर त्याला कुठेतरी ब्रेक लागला आहे आणि आता 5 तारखेची एक निश्चिती झाली असं कळतंय। 5 तारखेला साधारणपणे 20 ते 22 मंत्री भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे या शपथविधीमध्ये सहभागी होतील आणि 20 ते 22 मंत्र्यांचा शपथविधी आझाद मैदानावरती 5 तारखेला संध्याकाळी जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्यामध्ये होईल असं कळतंय। त्यामुळे अखेरीस महाराष्ट्राला नवं सरकार मिळणार आहे। 23 तारखेला निकाल लागल्यानंतर 6 दिवस उलटले तरी सुद्धा अद्याप महाराष्ट्राला नवं मंत्रिमंडळ आणि नवा मुख्यमंत्री मिळालेला नव्हता। यासाठी आता आणखीन काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे आणि 5 तारखेला हा शपथविधी आता पूर्ण होईल असं कळतंय। काल महायुतीची दिल्लीमध्ये बैठक झाली, त्यानंतर आज देखील एक बैठक मुंबईमध्ये होणार होती, मात्र ती काही कारणास्तव पुढे ढकलली गेली। या सगळ्यामध्ये विस्तृतपणे चर्चा सुरू आहेत। कुठलं खातं, कुठला पालकमंत्री कोण असेल किंवा उपमुख्यमंत्री असेल किंवा खाते वाटप असेल, सगळ्या चर्चा आता अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं 5 तारखेची वेळ ही निश्चित झाल्याचं आपल्याला कळतंय। आझाद मैदानावरती भव्य दिव्य अशा सोहळ्यामध्ये हा शपथविधी पार पडेल असं कळतंय। त्यामुळे आता भाजपकडनं नेमकी नाव कुठलं घोषित होतंय हे पाहणं आता इंटरेस्टिंग असणार आहे। अगदी ओम, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।